शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभान, महाराजांची कीर्ती बेभान. मला बघायला मुकला धाम, मला बघायला मुकला धाम. त्याला कोण मानिय सदर दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम, बडी बेगम म्हणजे आधी आधी शहाची आई बर का. काय फरमान काढते छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुद्दा त्यांच्या समोर सादर करण्यासाठी त्यांच्या समोर दरबार भरला होता. ती बडी बेगम आणि आधी शहाची आई कशी होती. दरबार झालं गपगार, कोणी गेला पुढाकार, सारणी तुला बाकी राहणार. पण तितक्यात एक सरदार उभा राहिला आणि म्हणाला आपला ऐका शिवाजी तो. आणि त्यांनी टपकात ठेवलेला विडा उचलला. तो सरदार कोण होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अनेक मावळे गडावरती उपस्थित होती. रायबा म्हणाले राजे आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. आमच्या जीवापेक्षा आपला जीव लाख मोलाचा आहे. तुम्ही लाखोंचे पोशिंदे आहात. आपण काही दिवसांसाठी एखाद्या अज्ञात स्थळी निघून जावे. त्यानंतर मासाहेब जिजामाता म्हणाल्या रायबा शिवबा केवळ आमचे पुत्र नसून अवघ्या महाराष्ट्राचे स्वाभिमान आहे. एक वेळ आपला या मातेने आपला पुत्र गमावला तरी प्रहारतात पण ठारपणे बोलतो अवघ्या महाराष्ट्राचा आणि मराठी मुलाचा स्वाभिमान गमावता. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले महासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलाचा स्वाभिमान विजय शिळा लावण्यास परत येईल. आणि ठरल्याप्रमाणे शिवाजी
केला धाम बाळाला धाम बाळाला कचरीचं वर्तन केला कचरीचं वर्तन केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखत ओरडला चिलखत ओरडला पालका वार सुद्धा गेला छान येडवळला तितकाच महाराजांनी पोटावरती बिछाना केला पोटावरती बिछाना केला वागणकात वारा केला वागणकात वारा केला तरतर फाड पोटाला तरतर फाड पोटाला तर गेला काळाचा कोपरा वायरे आलाची वायरे आलाची वायरे आलाची प्रतापगडाचे युद्ध झाले प्रतापगडाचे युद्ध झाले प्रतापगडाचे युद्ध झाले रक्त काढले पावनाला कृष्ण मारला कृष्ण मारला लावले गुलाबी होवान लावले गुलाबी होवान मराठी वाढला थाटो मराठी वाढला थाटो अशा प्रकारे महाराजांनी या खानाचा वध केला आणि स्वराज्यावर भगवा झेंडा फडकवला अशा प्रकारे महाराजांनी अनेक युद्धनीती वापरून आपलं स्वराज्य निर्माण केलं म्हणून आजही आज 350-400 वर्ष होत आली तरी आज महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात आहेत म्हणून एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जोरदार असा जयघोष करूया छत्रपती